एवढं छोटं किचन पुरेल ना तुला? हाच प्रश्न पुष्करने मला जेव्हा आम्ही हे घर घेत होतो तेव्हा विचारला होता. कारण जेव्हा आम्ही हे घर बघायला आलो होतो तेव्हाच मला कळलं होतं की इथे ओपन किचन कॉन्सेप्ट आहे, म्हणजे हॉलमध्येच किचन असणार आहे आणि त्यात तेही छोटं. तेव्हा मनात मात्र माझ्या अनेक विचार सुरू झाले होते. हॉल आणि किचन असं एकत्र चांगलं वाटेल ना? किचन लहान आहे तर वावरायला मला कठीण जाणार नाही ना? स्वयंपाक करताना आपली किती धावपळ होते आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मग ती गडबड, पसारा हे सगळं नीट हँडल होईना. आणि एवढे प्रश्न येण्यामागचं कारण मी सुद्धा असं पहिल्यांदाच बघत होते. पण नीट शांत बसून या सगळ्यावर विचार केला तर एका सिंगल फॅमिलीसाठी अगदी परफेक्ट आहे. आणि तसं बघायला गेलं तर नाश्ता, लंच आणि डिनर या मेन गोष्टी सोडल्या तर तसा किचनचा वापर कमीच होतो. आणि मग तेव्हा आम्हाला आमचा हा पूर्ण एरिया हॉल म्हणून वापरता येतो. आणि किचन आपलं कसंही असू दे, लहान असू दे किंवा मोठं असू दे, आपला तिथला वावर कसा आहे, आपल्या कामाची पद्धत कशी आहे, आपण सगळ्या गोष्टी हँडल कशा करतोय, नीटनेटकेपणा, स्वच्छता, हे जर आपण सगळं व्यवस्थित केलं तर मला वाटतं सगळं छान मॅनेज होतं. आता ऑलमोस्ट 5 महिने झालेले आहेत मला या किचनमध्ये वावरून. छोट्या छोट्या काही गोष्टी मी अवलंबलेल्या आहेत की जेणेकरून पसारा दिसणार नाही किंवा सगळं टापटीप स्वच्छ दिसेल. कारण होतं आहे काय, ओपन किचन कॉन्सेप्ट आहे. जर इथे सगळा पसारा असेल तर हॉलमधनं डायरेक्ट आमचं किचन दिसतं, तर ते मग दिसायला सुद्धा कसं तरी वाटतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी मी काही इथे केलेल्या आहेत जेणेकरून माझं हे जे छोटंसं नॉन मॉड्युलर किचन आहे हे ऑलवेज नीटनेटकं आणि स्वच्छ दिसेल. तर मी काय काय गोष्टी अवलंबलेल्या आहेत आज हे मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. सगळ्यात पहिली गोष्ट, हा आमचा भांड्यांचा रॅक. हा मला अगदी मस्ट होता, कारण भांडी घासून झाल्यानंतर पहिले जेव्हा सुरुवातीला नव्हता तेव्हा सगळी भांडी मी वाळवायला इथेच ठेवायचे आणि मग एकदम सगळं पसरलेलं वाटायचं ओट्यावरती. कारण ओटा तुम्ही बघू शकता एवढाच ओटा आहे. सो जर त्यात भांडी इथे मी घासून ठेवली तर तुम्ही इमॅजिन करू शकता की किती पसारा दिसत असेल. तर सगळ्यात आधी मी हा छोटासा भांड्यांचा रॅक घेतला होता जेणेकरून सगळी भांडी ह्यातच राहतील आणि तो एका साईडला आहे आणि बाकी सगळा ओटा मग छान मोकळा मिळतो. कालच्याच व्लॉगवरती मला कमेंटसुद्धा आलेली आहे की हा तू कुठून घेतलेला आहेस. सो ॲमेझॉनवरनं ऑनलाईन मी हा घेतला आहे. मला वाटतं हार्डली त्याची कॉस्ट काहीतरी अंडर 500च आहे तो. सो मी हा ऑनलाईन घेतला होता. आणि याची एक गोष्ट खूप छान आहे, भांडी जेव्हा ओली आपण ह्यात ठेवतो तेव्हा खाली इथे त्यांनी एक ट्रे दिलेला आहे की पाणी सगळं या ट्रेमध्ये जमा होतं आणि इथे हा थोडासा स्लोप आहे की आपसूक ते सगळं या सिंकमध्ये येतं पाणी. जे आपण म्हणतो ना ओट्यावरती मग खाली सगळं ओलं होतं, तसंही काही होत नाही. डायरेक्ट या ट्रेमध्ये पाणी साचून इकडनं ते डायरेक्ट सिंकमध्ये येतं. दुसरं म्हणजे माझं हे ऑर्गनायझर. अगेन हे सुद्धा मी ऑनलाईन घेतलं होतं आणि ज्या मेन लागणाऱ्या गोष्टी आहेत, चहा साखरेचे डबे, लोणची प्रकार असेल, आपला जो मसाल्यांचा डब्बा असतो, कणिक, पोलपाट लाटणं, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या तर आपल्याला अगदी स्वयंपाक करताना हाताला लागतात. त्याच्यामुळे हा एक प्रकार मला हवा होता. कारण अगेन आहे की इथे जर मी सगळे हे डब्बे असेच ठेवले तर तुम्ही बघू शकता एक एक डब्बा जर मी असा इथे लावला तर परत सगळं भरून जाणार आहे. त्याच्यामुळे हा मी एक असं 3 कंपार्टमेंट्स असणारा एक छोटासा ऑर्गनायझर मागवला होता. आणि आता बघू शकता छान त्या एकाच साईडला माझे सगळे डब्बे, माझा मसाल्यांचा डब्बा किंवा माझं पोलपाट लाटणं असेल ते सगळं एकाच साईडला छान मी लावून ठेवलंय. त्यानंतर हा माझा कप्सचा सेट. हा आई घेऊन आली होती लोकल शॉपमधनं. आणि कसं आहे, जसं आम्ही म्हटलं की आम्ही इथे सिंगल फॅमिली राहतोय त्याच्यामुळे तेवढ्या अजून तरी सध्या गोष्टी आहेत. पण तरी हे काचेचे कप्स किंवा हे कॉफी मग्स असतील ते सुद्धा आपल्याला डेली लागतात. आणि मग हे कप्स जर इथे तिथे ठेवले फुटण्याची सुद्धा भीती असते. त्याच्यामुळे हे एक असं छोटंसं आम्ही हा ट्रे केलेला आहे ज्यात फक्त मी सगळे कप्स ठेवते, बाकी ह्यात काहीही ठेवलेलं नाही आहे. आणि मग ना मला सुद्धा जेव्हा मी भांडी लावते तेव्हा खूप सोपं जातं, कारण मला सगळं माहिती आहे की हां ह्याच्यात मला कप्सच ठेवायचे. किंवा हा जो चमच्यांचा स्टँड तुम्ही इथे बघू शकता,
मग ह्यात सगळे ह्या साईडला छोटे चमचे असतील, मग कात्र्या, मोठे चमचे, हे सगळं असंच्या असं अरेंज करून ठेवल्यामुळे मला नंतर भांडी सुद्धा जेव्हा मी लावते तेव्हा सगळं सोपं जातं लावायला. हा झाला ओट्याच्या वरचा भाग. आता ओट्याच्या खाली इथे तुम्ही बघू शकता ते सुद्धा मी इतकं व्यवस्थित लावून ठेवलेलं आहे की मागे सगळे माझे मोठे डबे मी ठेवलेत आणि त्याच्याच वरती मग आता जी काही भांडी आहेत, मग पातेली आणि कढया मी एका साईडला ठेवल्यात. हा माझा कुकर आहे, छोट्या वाट्या डिश असतील मग त्या मी इथे ठेवल्यात आणि मग हाईट वाईज मग मी ठेवलंय की ह्याच्या समोर छोटी जी काही छोटे डबे असतात ते ठेवलेले आहेत. एका साईडला एक्स्ट्राचे जे काही डबे लागतात ते ह्या साईडला ठेवलेत आणि छान असे खाली पेपर घातलेले आहेत. आणि जरी आता मॉड्युलर किचन नसलं तरी ह्या पद्धतीने मी छान ते सगळं अरेंज करून ठेवलंय. मग एका साईडला चॉपर, इथे सगळे तवे आहेत. मग माझ्या ज्या मोठ्या जेवायच्या सगळ्या आपल्या प्लेट्स असतात त्या मी इथे लावून ठेवते. सो अशा प्रकारे खालचा खण मी असा मॅनेज करून ठेवलाय. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किचनमधली ते म्हणजे आपलं वेस्ट मॅनेजमेंट. आणि इथे सिंकच्या खाली एक मी डस्टबिन ठेवलेली आहे, ज्यात मी छान ज्या डस्टबिन बॅग्स मिळतात त्या घालून वेळच्या वेळेला ती स्वच्छ धुवून ठेवत असते, जेणेकरून त्याने सुद्धा कारण अस्वच्छ वाटतं. जर ते आपण मेनली क्लीन ठेवलं नाही तर हे जे सगळं आपण छान आवरून ठेवतोय आणि जो नीटनेटकेपणा म्हणतोय तो काहीच होणार नाही. सो ह्या गोष्टीवरती सुद्धा माझं एक लक्ष असतं की नेहमी ते स्वच्छ राहील. आणि मग इथे जी मला स्पेस मिळालेली आहे मग तिथे मी ह्याच्याच रिलेटेड काही जे आपलं सगळं सॅनिटरी प्रकार असतो, एक्स्ट्राचे जे काही गोष्टी आपण घरात असतात त्या मी सगळ्या तात्पुरत्या आता इथे छान सगळ्या त्याही मी अरेंज करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे असं जर खण मोकळा आहे आणि पटापट ठेवून देऊया असंही मी केलेलं नाही आहे. प्रत्येक गोष्ट छान एखाद्या पिशवीत म्हणा, डब्यात किंवा एखाद्या खोक्यामध्ये मी सगळी ठेवून दिलेली आहेत. त्यामुळे ह्यातनं एक गोष्ट मला सांगायची आहे की ही जी नॉन मॉड्युलर किचन असतात, मग जिथे आपण इंटिरियर केलेलं नाही आहे, स्टोरेज नाही आहे, कुठले कप्पे नाही आहेत काही गोष्टी ठेवायला, तिथे मग अशी ही ऑर्गनायझर्स खूप उपयोगी पडतात. त्यानेच तुम्ही बघू शकता छान नीटनेटकं सगळं टापटीप लावलेलं दिसतं. आणि मग हा पूर्ण प्लॅटफॉर्म मग मला स्वयंपाक करताना आपसुकच सगळी जागा इथे रिकामी मिळते. आणि आता तुम्ही बघू शकता आम्ही हा कुकटॉप वापरतोय. ऑब्व्हियस जेव्हा शेगडी येईल तेव्हा जागा व्यापली जाईल, पण तेव्हा इंटिरियर सुद्धा आम्ही करून घेणार आहोत. त्याच्यामुळे मग आपसुकच ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक त्या जागी जातील. त्याच्यामुळे मग हा प्लॅटफॉर्म सुद्धा रिकामा होईल. अशा प्रकारे हे माझं छोटंसं नॉन मॉड्युलर किचन मी स्वच्छ टापटीप नीटनेटकं ठेवायचा प्रयत्न करते. आणि जो प्रश्न किंवा जे विचार मला मी जसं मगाशी सांगितलं की किचन छोटं आहे, कसं होईल, काय होईल, माझ्याकडनं सगळं नीट मॅनेज होईल ना, हे जे काही प्रश्न मला घर घेताना पडले होते ते आता इथे प्रॅक्टिकली जेव्हा मी 5 महिने वावरते तेव्हा आपण म्हणू शकतो पूर्ण वॉशआउट झालेत. कारण आता मला ते अंगवळणी पडलंय आणि अजिबात मला असं वाटत नाही की किचन खूप लहान आहे किंवा नाही माझ्याकडनं काहीच पसारा मॅनेज होत नाही आहे. अनेक रेसिपीज मी तुमच्याबरोबर सुद्धा शेअर केलेला आहेत. दिवाळीचा फराळ मी इथे केला होता आणि ते सगळं मी इथे कुकटॉपवरती केलं होतं. तो अजून एक टास्क होता माझ्यासाठी. म्हणजे किचन लहान होतंच, प्लस बर्नरच्या शेगडीची सवय होती, पण ती न वापरता मी कुकटॉपवरती सगळं केलं होतं. त्याच्यामुळे तेही हँडल झालं. आणि मग असा विचार आला की आता जेव्हा मी 3 बर्नरची शेगडी इथे घेऊन येईल तेव्हा आपसुकच मला वाटतं ते सुद्धा माझ्याकडनं छान मॅनेज होईल. तर अशा काही छोट्या किचन ऑर्गनायझेशन टिप्स मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत. तुमच्याकडे सुद्धा काही आयडियाज किंवा टिप्स असतील तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि त्याचबरोबर माझं हे छोटंसं नॉन मॉड्युलर किचन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा कळवा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. सी यू अगेन. बाय.